मुदखेड तालुक्यातील बारड या ठिकाणी रस्ता सुरक्षा जीवन रक्षा अभियान 2026 अंतर्गत स्वातंत्र्य सेनानी राजाराम बापू माध्यमिक शाळा आणि श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले। या मोहिमेद्वारे इयत्ता 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे नियम आणि माहिती पुस्तिकांचे वाटप करण्यात आले। मुख्याध्यापक रामकिशन सुबेवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला नांदेड आरटीओ कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक गणेश गवारे, अभिजित कोळी आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक श्रीमती सायली शंकरवार यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी सायली शंकरवार यांनी रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालावे, वळण घेताना इंडिकेटरचा वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिकच विद्यार्थ्यांना दाखवले, तर गणेश गवारे यांनी गोल्डन अवर या संकल्पनेवर प्रकाश टाकला। अपघातग्रस्त व्यक्तीला पहिल्या 1 तासाच्या आत मदत मिळाल्यास त्याचे प्राण वाचू शकतात, त्यामुळे नागरिकांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले। मांजरम येथील श्रीपद संभाजी पाटील शिंदे यांनी हेल्मेट वापराचे महत्त्व पटवून देताना प्रत्येक वाहन चालकाने हेल्मेटचा संकल्प करण्याचे आवाहन केले। रस्ते की पाठशाला उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना नियमावलीचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत मोठी जागरूकता निर्माण झाली आहे। गाडी स्पीडने चालवल्यामुळे बरोबर आहे, तर हे कोण करतं मला सांगा? आपणच करतो ना। मानवी चुकांमुळे अपघात होतात, बरोबर आहे का? हे तर मान्य आहे का सगळ्यांना की बाबा आपण चुकतो म्हणून रोडवरती अपघात होतात। आता तुम्ही तर काय आता गाडी चालवणार नाहीये, तुम्ही तुमच्या पालकांबरोबर शाळेमध्ये येत आहे किंवा कोण स्कूल बसनी येत आहे, कोण सायकलवरती येत आहे, तर आपण करायचंय काय? तर अपघात घडू नये म्हणून आपण आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत की आपण आत्ताच त्या आपल्या अकस्मात केल्या पाहिजेत। कसे आपण फक्त आम्ही लेक्चर देतो म्हणून तुम्ही ते ऐकता, तर तसं न करता आपण ते स्वतः अंमलात आणायचंय। काय करायचं की बाबा आपण ज्यावेळेस टू व्हीलरवरती बसतो, आता टू व्हीलरवरती बसल्यानंतर तुम्ही तुमच्या आई वडिलांबरोबर बसले, तर प्रत्येकाने जोपर्यंत हेल्मेट घालत नाही तोपर्यंत तुम्ही शाळेतच येऊ नका। तुम्हाला कोण सोडवायला येत असेल आई वडील तुमचे, तर हेल्मेट तुम्ही दोघांनी घातलं पाहिजे की पिलियन रायडर जो पाठीमागे बसतो, तुम्ही पाठीमागे बसत असाल तर तुम्ही पण हेल्मेट घालायचे आणि तुमच्या जे कोण सोडवायला आई येईल, वडील येईल, भाऊ येईल, कुणी येईल ते त्यांनी सुद्धा हेल्मेट घालायचे। हे कंपल्सरी तुम्ही ठरवायचं की बाबा तुम्हाला कोण सोडवायला येणार आहे तर तुम्ही हेल्मेट घातलं पाहिजे। हेल्मेट का घालायचं? तर टू व्हीलरवर चालताना 2 चाकांवरती पूर्ण बॅलन्स असतो आपल्या गाडीचा आणि आपण बसलेलो आहे, आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आपण आहे आणि 2 चाकांवरती त्याचा पूर्ण बॅलन्स आहे। ज्यावेळेस एखादा अपघात होतो तर आपला पॉइंट ऑफ व्ह्यू डोकं डायरेक्ट जमिनीवरती किंवा रोडवरती किंवा खड्डा असेल तर खड्ड्यामध्ये ते आपटलं जातं। त्या मार लागल्यामुळं आपलं जीवन संपू शकतं तिथं, तर प्रत्येकाने हेल्मेटचा वापर करायचा आहे। दुसरं, कोण 4 व्हीलर मध्ये येत असेल तर सीट बेल्ट हा प्रत्येकाने घातलाच पाहिजे। शेजारच्यानी पाठीमागं पुढं सीट बेल्ट घातल्याने काय होते, आपण गाडीच्या वेळेस एखादी गाडीचं 2 गाड्यांचा कोलिजन होतं किंवा धडकतात गाड्या, त्यावेळेस तुम्ही त्या डॅशबोर्डवरती किंवा स्टेअरिंगवरती आपटले जात नाहीत। तर सीट बेल्टचा सगळ्यांनी वापर करायचा आहे। आता मॅडमने तुम्हाला जर सांगितलं की रोडच्या जे खानाखुणा आहेत की स्पीड लिमिटचा बोर्ड असतो, पुढं ओव्हरटेक करू नका, वळण रस्ता असतो, एखाद्या वळण रस्त्यावरती ओव्हरटेक करायचं नसतं, पण आपण करतो। आपल्याला ते सर्वात सवय लागलेली असते, काय होत नाहीये, करून टाका ओव्हरटेक, काय होत नाही, तर तसं करू नका। प्रतिनिधी अमोल टेकले, NTV न्यूज मराठी, मुदखेड, नांदेड।